नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याला बोलायचं आहे ते राष्ट्र संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जी मतं व्यक्त केली आहेत आणि विशेषतः संघाचं एक मुखपत्र समजलं जातं ते ऑर्गनायझर हे जे नियतकालिक आहे त्यामधून अजितदादांवरती करण्यात आलेली टीका. पहिल्यांदा मोहन भागवत काय म्हणाले ते आपण बघूया. मोहन भागवतांनी म्हटलं आहे की लोकशाहीमध्ये निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे. त्याच दोन पक्ष असल्याने म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, वेगवेगळे विरोधी पक्ष पण दोन पक्ष असतात, एक सत्ताधारी आणि एक विरोधात्मक. त्यांच्यामध्ये स्पर्धा असायला हरकत नाही, पण ते युद्ध नाही. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत आता समस्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे. आता सरसंघचालक म्हणू शकतात की मी हे सगळ्यांना उद्देशून ही केलेली टीका आहे. म्हणजे ते म्हणू शकतात की मी काँग्रेस, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांनी केलेली टीका तीसुद्धा मला मान्य नाही, पण त्यांनी नाव घेतलं नसलं तरी अशा प्रकारची टीका जी अत्यंत समाजात द्वेष निर्माण करणारी टीका कोणी केलेली आहे. मटण, मंगळसूत्र, मुस्लिम आरक्षण हे विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे मोठे नेते माजी अध्यक्ष अमित शहा आणि आता केंद्रीय गृहमंत्री होते आणि आहेत त्या अमित शहांनी अशा प्रकारची जहरी टीका केली. किंवा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी थेट अल्पसंख्याकांवरती टीका केली होती आणि त्यामुळे समाजात द्वेष निर्माण झाला असं मला माहीत नाही की मोहन भागवतांनी त्यांना समोर ठेवून ही टीका केली आहे की नाही, पण वाटू शकतं असं. कारण मुख्यतः टीका मुस्लिमांच्याबद्दल आणि काँग्रेसवर जहरी टीका करताना काँग्रेसनी जे जाहीरनाम्यात म्हटलं नव्हतं ते म्हटलं आहे असं गृहीत धरून काँग्रेस हा मुसलमानांचं लांगुलचालन करतं असं सांगत मुसलमानांवरची टीका करण्यात आली आणि मुस्लिमांनी यावेळी सणसणीत चपराक लगावली भाजपला. भाजपच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला. त्यामध्ये मुस्लिम, दलित, ओबीसी, आदिवासी हा समाज भाजपपासून दूर गेला असं सगळ्यांचं मत आहे. आणि याला कारण भाजपनी 405ची भाषा केली हे सुद्धा आहे आणि त्यांना संविधान बदलायचं आहे अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह तयार झालं. घटना आम्हाला बदलायची आहे असं भाजपच्या नेत्यांनी काही वक्तव्य केलेलं होतं आणि घटना बदलण्यास कशासाठी बदलायची घटना, तर ही सगळी आरक्षणं आम्हाला खतम करायची असंच त्याच्यातून अधोरेखित केलं जात होतं. आणि म्हणून म्हणजे संविधान बदलायचं भाजपला अशी टीका व्हायला भाजपच्या अनेक नेत्यांनी, अनंतकुमार हेगडेंपासून अनेक नेत्यांनी केलेली वक्तव्य त्याला मुख्यतः कारणीभूत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. मणिपूरच्या शांततेला प्राधान्य द्या असंही सरसंघचालक म्हणाले. आता मणिपूर किती दिवस जळतं आहे, तिथल्या स्त्रियांना विवस्त्र करून मारहाण करण्यात आली, हल्ले करण्यात आली, घरांची जाळपोळ करण्यात आली. हे कोणी घडवलं आणि कशामुळे हे घडलं? मणिपूरचे मुख्यमंत्री भाजपचे आहेत. मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्यात भाजपला अजिबात यश आलं नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ते घोर अपयश आहे हे सगळ्या देशाला मान्य आहे. इतके दिवस म्हणजे याला किती महिने लोटले, पण त्याच्याबद्दल सरसंघचालक इतके दिवस का बोलले नाहीत? ठीक आहे, त्यांना आता तरी जाग आलेली आहे आणि म्हणून त्यांनी एक प्रकारे नरेंद्र मोदींवरच ही टीका केली की आता तरी मणिपूरमधल्या शांततेला प्राधान्य द्या असं त्यांनी सुचवले. आणि ते म्हणतात की द्वेषाचं वातावरण निर्माण केल्यामुळे मणिपूरमध्ये त्राही झाली आणि तेथील शांततेला प्राथमिकता द्यावी लागेल असं आवाहन त्यांनी केलं. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ऑर्गनायझरमध्ये काय म्हटलं आहे. ऑर्गनायझर हे नियतकालिक हे संघ विचाराचे लोक वाचतात. KR मलकानी, शेषाद्रीचारी एवढंच काय, लालकृष्ण अडवाणी, KR मलकानी हे मोठे नेते होते संघाचे. ऑर्गनायझरचे संपादक, विद्वान संपादक होतात माणूस. लालकृष्ण अडवाणी हे सुद्धा ऑर्गनायझरचे संपादक होते. त्याने अनेक लेख लिहिलेत त्याच्यामध्ये आणि शिवाय
शेषाद्री हे आपल्याला माहिती आहे, ते प्रवक्तेसुद्धा होते. संघामध्ये अनेक पदं त्यांनी भूषवलीत, विद्वान गृहस्थ आहेत ते, आणि असे अनेक संपादक त्याचे आले. आणि आता प्रफुल्ल केतकर हे ऑर्गनायझरचे संपादक आहेत. एक मराठी माणूस ऑर्गनायझरचा संपादक आहे. आणि भारत प्रकाशन ट्रस्ट या संस्थेतर्फे अनेक नियतकालिका काढली जातात ऑर्गनायझरप्रमाणे. मग पांचजन्य, राष्ट्रशक्ती, हिंदुस्थान समाचार अशा अनेक संस्था संघाच्या आहेत किंवा संघाशी संबंधित असलेल्या संस्थांच्या आहेत. आता यांच्या भूमिका हिंदू कोड बिल किंवा फेडरलिझम असेल किंवा भाषावार प्रांतरचना याला विरोध करण्याची ऑर्गनायझरची भूमिका होती, हे लक्षात घ्या. ऑर्गनायझरनी अनेक प्रतिगामी स्वरूपाच्या भूमिका घेतलेल्या आहेत. फाळणीच्या आधीच 1947मध्ये सुरू झालेलं हे नियतकालिका आहे आणि अजूनही प्रसिद्ध होते. पण ऑर्गनायझरने आता काय म्हटले ते बघूया आपण. त्यांनी असं म्हटलं आहे की ऑर्गनायझरनी लोकसभा निवडणुकांचे निकाल हे अति आत्मविश्वासी भाजप कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या नेत्यांसाठी वास्तवाचे दर्शन देणारे ठरले आहेत. मग ह्या निकालाने आरसाच दाखवला आहे भाजपला, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण ते त्यांच्याच विश्वास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली आनंदी होते. त्यांनी सर्वसामान्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले, असं स्पष्टपणे. म्हणजे हा घरचाच आहे रे. म्हणजे मोदींचं नाव घ्यायचं आणि निवडून कोणी उमेदवार उभा केला की मोदींच्या नावाने तो निवडून येईल आणि निवडून येऊ शकतो, असा आत्मविश्वास होता. मग आम्ही काही काम केलं नाही लोकांची तरी चालेल, मोदी आहेत ना आपल्याला निवडून ते आणून देतील. मोदींचं नाव घ्यायचं, त्यांचे फोटो लावायचे, बॅनर लावायची की आलो आपण निवडून, असा अति आत्मविश्वास नडला, असं त्यात म्हटलं आहे. योग्य मत आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी, म्हणजे भाजपने स्वयंसेवकांशी संपर्कही केला नाही. म्हणजे संघ आणि भाजपत किती दरी निर्माण झाली ते बघा. निस्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे, म्हणजे संघाच्या कार्यकर्त्यांकडे, स्वयंसेवकांकडे दुर्लक्ष झालं, हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं आहे. अशा कार्यकर्त्यांच्या ऐवजी समाज माध्यम आणि सेल्फी संस्कृतीतून उदयास आलेले जे, म्हणजे थोडक्यात प्रसिद्धीपटू जे असतात, केवळ सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात, त्यांना महत्त्व दिलं गेलं आणि समर्पित कार्यकर्त्यांना महत्त्व दिलं नाही. म्हणजे बघा संघाच्या भावना किती तीव्र आहेत बघा. संघामध्ये अनेक समर्पित कार्यकर्ते आहेत जे तनमन धनाने पूर्णपणे त्यांनी संघाला वाहून घेतलं आहे. अनेक सामाजिक कामं संघाचे आहेत, त्याच्यामध्ये ते काम करतात आणि प्रसिद्धीच्यापासून दूर राहतात, मागे राहून काम करतात. पण भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण भाजप आता प्रॅक्टिकल झाला आहे, तो व्यापारी झाला आहे, तो व्यवहारी झाला आहे आणि अनेक प्रसिद्धीपटू त्याच्यामध्ये आलेले आहेत, अनेक अन्य पक्षातून आलेले आहेत. शेकडो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते आलेत अन्य पक्षातनं. पक्ष फोडायचे आणि आपल्याकडे आणायचे, वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढायचं आणि त्यांना पदं द्यायची, अशी पद्धत भाजपची सध्याची आहे. आता बघा RSSचे जे आजीव सदस्य आणि अनेक चॅनेल्सवर, विशेषतः इंग्रजी हिंदी चॅनेलमध्ये जे नेहमीच असतात, RSSची आणि भाजपची बाजू म्हणतात, रतन शारदा म्हणून आहे ते काय म्हणतात बघा. आता हे अतिशय महत्त्वाचं आहे. समाज माध्यमांवर पोस्टर्स आणि सेल्फी शेअर करून काही साध्य केले जात नाही, तर मेहनतीने साध्य होते. मोदीजींच्या प्रतिमेत मग्न असल्याने मोदीजींची आरती ओवाळायची आणि काय म्हणतात आणि त्या जल्लोषात राहायचं, त्या मस्तीत राहायचं आणि आपण निवडून आलोच असं समजायचं. ही भावना आहे अनेक भाजपच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची. नेत्यांनी सामान्य माणसाचा आवाज ऐकला नाही. बरोबर आहे, रतन शारदा म्हणतात. सामान्य माणसाचा आवाज ऐकला असता तर महागाई किती झाली आहे आणि महागाई कमी करावी असं त्यांना वाटलं. तो आवाज ऐकला असता तर हजारो लाखो तरुण, सुशिक्षित तरुण हे नोकरीसाठी उंबरठं झिजवत आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, हे त्यांनी ऐकलं असतं. पेपर फुटीमुळे बेजार झालेले तरुण आहेत, त्यांचा आवाज, त्यांचं गाऱ्हाणं त्यांनी ऐकलं असतं, त्यांचे प्रश्न मांडले असते. पण हे काहीही केलं नाही. निवडक उद्योगपतींची संपत्ती वाढती आहे आणि देशामध्ये विषमता निर्माण होती आहे. शेतकऱ्यांचा, म्हणजे कांदा शेतकऱ्यांचा आवाज त्यांचा ऐकला असता, कापूस शेतकऱ्यांचा आवाज ऐकला असता, सोयाबीन शेतकऱ्यांचा आवाज ऐकला असता त्यांनी. पण हे काहीही केलं नाही भाजपच्या लोकांनी.
ही भावना संघाच्या एका विद्वान सदस्याचे रतन शारदा यांची आहे. ते म्हणतात, आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते असं म्हणतात की महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण आणि हेराफेरीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हे टाळता आलं असतं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. वास्तविक भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदे गट यांना सहज बहुमत मिळाले असते. खरं तर बहुमत होतंच त्यांच्याकडे. खुद्द अजितदादा जेव्हा महाविकास आघाडीचे नेते होते, आधी मंत्री होते आणि मग विरोधात गेल्यानंतर विरोधी पक्ष नेते होते. वज्रमूठ सभेमध्ये ते जंगी भाषणं ठोकवत होते. महायुतीविरुद्ध भाजपविरुद्ध बोलत होते. राज्यपालांविरुद्ध बोलत होते की महापुरुषांचा अपमान करतात ते म्हणून. भाजप हे कुठलेही प्रश्न सोडवत नाही म्हणून असं अजित पवार म्हणत होते. आणि तेच अजितदादा आतून भाजपला मिळालेले होते. देवेंद्र फडणवीसांची त्यांची दोस्ती होती. गुपचूप भेटीगाठी चालू असतील, कॉन्टॅक्ट चालू असणार त्यांचा, तेव्हा संपर्क होत झाला होता. आणि मग त्यांनी शरद पवारांना दगा दिला. आता बघा, रतन शारदा म्हणतात आणि खुद्द अजितदादा काय म्हणाले होते, अरे मी कशाला जाईन तिकडे महायुतीमध्ये, शिंदे आणि भाजपला बहुमत आहे, त्यांना गरजच नाही माझी, असं म्हणत होते अजितदादा आणि गेले ना तिकडे. आणि त्याबद्दल त्या प्रश्नाला तो प्रश्न कोणी विचारला नाही, ती तुम्हीच म्हणत होता, आता असं का म्हणताय म्हणून तो प्रश्न कोणीही त्यांना विचारला आणि त्यांनी उत्तरही दिलं नाही. खरं म्हणजे त्यांना कोंडीच पकडण्याची गरज होती पत्रकारांनी. तुम्ही म्हणत होता काय, आता बोला, का गेलात तुम्ही तिकडे, या प्रश्नाचं उत्तर द्या. मग तेव्हा असं का म्हणत होतात, तेव्हा खोटं बोलत होतात का तुम्ही, तेव्हा लोकांना फसवत होतात का, तुमच्या समर्थकांनाही फसवत होता का तुम्ही, आणि आतून तुम्ही भाजपला मिळाले होतात का. म्हणजे केवळ शरद पवारांशी नाही, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याशी द्रोह केला त्यांनी, काँग्रेसशी दगाबाजी केली त्यांनी, अजितदादांनी, असंच म्हटलं पाहिजे ना ते. आता बघा, ते असं म्हणाले की असे रतन शारदा, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं आता की अजितदादाच म्हणत होते की त्यांना गरज नाही, म्हणजे भाजपला माझी गरज नाही, तरी स्वतः ते गेले. आणि आता बघा, रतन शारदा म्हणतात की 2-3 वर्षात शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादीच्या अंतर्गत उतरती कळा लागलीच असेल. आता हे तुम्हाला मान्य असो नसो, पण ते काय म्हणतात ते सांगू, लागलीच असते. काँग्रेसच्या विचारसरणीविरुद्ध वर्षानुवर्ष लढा देणारे भाजप समर्थक दुखावले गेले केवळ मी अजितदादांना आणल्यामुळे. एका फटक्यात भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली आणि पक्ष दुसऱ्या स्थानी पोहोचला, असं रतन शारदा म्हणतात. आता ते जे म्हणतात ते योग्यच आहे. आज एका चॅनलला बाईट देताना हे रतन शारदा असं म्हणाले की आमची ब्रँड व्हॅल्यू तर कमी झालीच त्याच्यामुळे, अजितदादांना आणल्यामुळे, पण अजितदादांना खरं म्हणजे कोपऱ्यात घ्यायला पाहिजे. कोपऱ्यात म्हणजे त्यांना तपास यंत्रणांच्या मार्फत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि तसं केलं असतं तर भाजपचं उलट महत्त्व वाढलं असतं, भाजपला जास्त जागा मिळाल्या असत्या, असं ते म्हणाले. म्हणजे अजितदादांमुळे फायदा होण्याच्याऐवजी भाजपचं नुकसान झालं, असं रतन शारदा जे संघाचे आहेत ते म्हणत आहेत, जे सातत्याने मोदींना भाजपला सतत पाठिंबा समर्थन देत असतात, जे निष्ठावान राष्ट्रसंघाचे प्रचारक असतील किंवा त्यांचे विचारवंत आहेत, त्यांचे त्या विचारसरणीचे, उजव्या विचारसरणीचे, ते म्हणत आहेत. असं मी म्हणत नाही. मी काय म्हणत होतो, तुम्ही माझे जुने व्हिडिओ, माझे जुने लेख काही तुम्ही बघितलं असेल, जुन्या पोस्ट, त्यामध्ये मी काय म्हणत होतो सातत्याने की अजितदादांना भाजपने आपल्याजवळ ओढल्यामुळे, महायुतीत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान होणार आहे. आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते खाजगीत माझ्याजवळ बोलत आहेत की खंत व्यक्त करत आहेत, अतिशय वाईट गोष्ट झाली म्हणून, त्याच्यामुळे आमचं नुकसान होणार आहे, आम्हाला दुःख झालं आहे. बरं, मोदीजींचं तुम्ही वक्तव्य आठवत असाल की अजितदादांच्या वर त्यांनी काय टीका केली होती की 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा घोटाळा, कोळसा घोटाळा, हे सगळं अजितदादांनी केलं आहे, असं मोदीजी म्हणत होते. खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणत होते, तुम्हाला आठवत असेल पूर्वीचं वाक्य, अजितदादांशी युती नाही, नाही, राष्ट्रवादीशी युती नाही, 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 त्रिवार नाही, असं ते म्हणत होते. पण अजितदादांबरोबर देवेंद्रजींनी सरकार स्थापन केलं, 4 दिवसात ते कोसळलं. त्यानंतर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की प्रतिपक्ष जर वेगवेगळ्या गोष्टी करत असतील तर त्याला उत्तर देण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात.
राजकारणामध्ये. कारण राजकारणात नीती कधीकधी नैतिकता बाजूला ठेवावी लागते आणि अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात. अशी गोष्ट करून देखील उताने पडले ना फडणवीसांना पुन्हा यायचं, पुन्हा येईन म्हणत होते, उताने पडले तेव्हा ते. आणि मग महाविकास आघाडीचं सरकार आलं. आणि त्यानंतर जेव्हा अजितदादांवरती फडणवीसांनी बैलगाडीवर पुरावे नेले होते, माधव चितळे समितीजवळ त्यांनी सादर केले होते त्यांनी आणि विनोद तावडे तर असं म्हणाले होते 2019मध्ये की पुन्हा आमचंच सरकार येणार आहे आणि त्यामध्ये मी गृहमंत्री होणार आहे आणि मग अजितदादांना आम्ही तुरुंगात पाठवू, असं विनोद तावडे जे कदाचित राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात ते म्हणाले होते. अजितदादांवरती भाजपच्या प्रत्येक नेत्यांनी घणाघाती टीका केली होती, कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर टीका केली. आणि मग आता त्याच्यानं त्यांची मुक्तता झालेली आहे. तरीसुद्धा फडणवीस म्हणाले की त्यांची काही अधिकाऱ्यांवरती कारवाया झालेल्या आहेत आणि आम्हाला असं वाटलं होतं की अजितदादांनी भ्रष्टाचार केला आहे, पण त्यांना तपास यंत्रणांनीच त्यांचा काही दोष नाही असं म्हटलं तर आम्ही काय करणार. अरे आम्ही काय करणार असं तुम्ही म्हणताय. मग तुम्ही जर म्हणाले की बैलगाडीवर पुरावे आहेत आणि अजितदादा दोषी आहेत, त्यांना तुरुंगात आम्ही पाठवणार आहोत, मग तुम्ही तेव्हा बोगस आरोप करत होतात का? म्हणजे मग तुमची विश्वासार्हता धुळीला मिळाली असं म्हणायचं का? तुम्ही खोटारडेपणा करत होतात का? तेव्हा बोगस खोटे आरोप करत होतात का अजितदादांवर? तुमच्यावर विश्वास ठेवायचा का अजितदादांवर विश्वास ठेवायचा? कोणावर ठेवायचा विश्वास? आमचा दोघांवरचाही विश्वास उडालेला आहे. तुम्ही या अजितदादांना ज्यांच्यावरती तुम्ही 25,000 कोटीचा घोटाळा म्हणत होता, राज्य सरकार बँक, अनेक साखर कारखाने यांनी हडप केलेले आहेत, कमी किमतीला विकत घेतलेत म्हणून चौकशा लावल्या. तुम्हाला आठवत असेल की अजितदादांच्या कुटुंबियांवरती तिथे रेड्स पडल्या होत्या, तेव्हा कुटुंबियांना त्रास दिला जातो असं अजितदादा आणि त्यांचे जवळचे लोक म्हणत होते. म्हणजे बघा, आता संघाचे लोकच म्हणत आहेत की या राजकीय तडजोडीमुळे फडणवीस काय म्हणाले की शिंद्यांशी युती वैचारिक युती आहे, हिंदुत्वाची युती आहे आणि अजितदादांशी युती ही तडजोड आहे. कधी कधी प्रतिपक्षाला कमकुवत करण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात असा युक्तिवाद फडणवीसांचा. मग प्रतिपक्ष कमकुवत झाला आहे का फडणवीस? उलट तुम्ही कमकुवत झाला. जे मी म्हणत होतो वारंवार की याचं भाजपचंच नुकसान होणार आहे आणि भाजपच्या जागा तुम्ही काय म्हणत होतात 45 पार, तुम्हालाच जवळजवळ तडीपार केलेल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या महायुतीला मिळून 17 जागा आणि तुमच्या 9 जागा आलेल्या आहेत. अजितदादांना एकच जागा आलेली आहे अजितदादांची. म्हणजे तुमचं नुकसान झालं ना याच्यामध्ये. तुमच्या जागा किती होत्या? 23 होत्या ना जागा तुमच्या आणि यांच्या 18 होत्या जागा शिवसेनेच्या, एकसंध शिवसेनेच्या. तुमच्या जागा तुम्ही 23वरून 9वर आलेला. शरद पवारांना कोणी काही विचारत नाही, काही लोकप्रियता नाही त्यांच्यामुळे त्यांच्या 8 जागा आलेत निवडून. आणि तुम्ही सत्तेचा अनेक ठिकाणी गैरवापर करून सुद्धा तुमची एवढ्याच जागा आलेल्या आहेत, तुमच्या 9 जागा. मग नुकसान तुमचं झालेलं आहे भाजपचं. आता कबूल करा तुमचं नुकसान झालं आहे, माझे निर्णय चुकलेले आहेत, माझं राजकारण चुकलेलं आहे, मी भ्रष्टाचारांशी युती केल्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे असं कबूल करा तुम्ही. संघाचे लोक तरी असं म्हणत आहेत. आता विधानसभेमध्ये काय होणार ते बघा तुम्ही. आता याच्यानंतर तुम्हाला अजून काही मुद्दे जे सांगतो ते असे. आज अजितदादांचे एक प्रवक्ते म्हणाले की ही टीका म्हणजे संघाच्या काही लोकांनी किंवा ऑर्गनायझरनी केलेली आहे. ऑर्गनायझर हे मुखपत्र संघाचं नाही वगैरे उमेश पाटील यांनी युक्तिवाद केला. आता ठीक आहे, त्यांचा असं त्यांना म्हणायचं असेल तर म्हणायला मोकळे आहेत ते. संघाचा आणि ऑर्गनायझरचा काहीच संबंध नाही असंही ते म्हणू शकते. आणि आमच्यावर टीका केली नाही म्हणजे कोणावर टीका केली आहे? रतन शारदांनी तर बाईट दिलेलं आहे आणि अजितदादांवर घणाघाती टीका केलेली आहे त्यांनी, रतन शारदा यांनी. आणि अनेक संघाचे लोक खाजगीत टीका करतात ना. संघ स्वयंसेवक, भाजपचे कार्यकर्ते, जुने निष्ठावंत समर्पित कार्यकर्ते हे टीका करतात, कारण त्यांना अजितदादांच्या टोळीचा कथित भ्रष्टाचार मान्य नाही. त्यामुळे भाजप स्वच्छ नीतिमान पक्ष आहे, त्याची कलंकित होती प्रतिमा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शिवाय दुसरे मुद्दे आहेत ना काही. ते मुद्दे काय आहेत आता तुम्हाला सांगतो. एक तर तुम्हाला सांगतो की फडणवीसांनी मध्यंतरी राजीनामा देण्याचं नाटक केलं
मग लगेच सगळ्यांनी नाही नाही देऊ नका देऊ नका देऊ नका असा गजर केला. मग फडणवीस म्हणाले की नाही नाही मी हारलो नाही, मी लढणारा माणूस आहे वगैरे वगैरे वगैरे. मग लगेच फडणवीसांचे जे जय जयकार करणारी जी सगळी त्यांची टोळी आहे ते जय जयकार करायला लागली. त्यांची पालखी उचलणारे लोक अवतीभोवती असतात. आता फडणवीसांनी जो राजीनामा देऊ केला त्याची कल्पना एकनाथ शिंदे आणि अजितदादांना सुद्धा नव्हती. म्हणजे अजितदादा फडणवीसांचे एवढे जवळचे मित्र, शिंदेही मित्र, त्यांना कल्पनाच दिली नव्हती असं बोललं जातं. अरे तुमचे एवढे विश्वासातले, रात्री बेरात्री होडी घालून तुम्ही ज्यांना भेटीला जात ज्यांच्या भेटी घेत होता, अजितदादांशी सुद्धा गुप्त बैठका चालूच असणार त्यांच्या. आपल्याला नंतर पत्ता लागला अजितदादा जेव्हा तिकडे सामील झाले तेव्हा. एवढं झालं, सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदेंना केवळ राज्यमंत्री पदावरती बोलवण करण्यात आली. एकनाथ शिंदे काही बोलले नाही त्याच्यामध्ये. आणि अजितदादांच्या यांना सांगितलं की जे मिळते ते घ्या, कॅबिनेट वगैरे काही मिळणार नाही. इतका अपमान केला त्यांचा, लाथाडण्यात आलं त्यांना, तरीसुद्धा हे काही बोलले नाही, काही बोलू शकले नाही. फक्त त्यांनी सांगितलं की आमचं काही म्हणणं नाही, आम्ही काही घेत नाही, काही दिवसानंतर होऊ शकतं, काही पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं आणि आमची काही तक्रार नाही. म्हणजे हे इतके लाचार झालेले आहेत भाजप पुढे, कारण नाहीतर तपास यंत्रणेचं भय आहे. हा भाग आहे. आता अजितदादांनी स्वतः म्हटलेलं आहे की 400 पारच्या प्रचारामुळे एक वेगळा मेसेज गेला. म्हणजे दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम हे सगळे दूर गेले आपल्यापासून. खुद्द छगन भुजबळ जे अजितदादा गटाचे तेही असंच म्हणाले. नंतर आता राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की वेगवेगळी महामंडळ आहेत किंवा राज्यसभेची जागा असेल एखादी, नंतर वक्फ बोर्डाची त्यावरच्या नेमणुका असतील, तिथे नेमणुका कराव्या लागतील आणि मुस्लिम समाजाला सुद्धा आपल्याबरोबर घ्यावं लागेल. कारण संविधान धोक्यात येणार आहे पुन्हा मोदी सरकार आल्यावर. अशा भीतीमुळे मुस्लिम समाज राष्ट्रवादीपासून दूर गेलेला आहे. खरं मी तो त्यांच्याजवळ आलेलाच नव्हता. खुद्द शरद पवारांनी जेव्हा एकसंध राष्ट्रवादी होता तेव्हा म्हणाले की मुंबईमध्ये आणि अन्य ठिकाणी आपण मुस्लिम समाजामध्ये आपल्याला अजून जास्त बेस तयार करायला लागेल, मुंबईमध्ये तयार करायला लागेल. मुंबईमध्ये बघा ते बाबा सिद्दीकांना घेऊन काय उपयोग झाला, त्याचा काही उपयोग झाला नाही. राष्ट्रवादीला मुंबईत तर काही किंमतही नाही आहे. हा भाग आहे. पण अजितदादांची भूमिका अशी आहे, म्हणजे मग मुस्लिम आरक्षण असेल किंवा मुस्लिमांना अनेक सोयी सवलती देणं असेल, बजेटमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल तरतूद करायला पाहिजे, अशा पद्धतीचे मुद्देही मांडण्यात आले राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये. अजितदादांचंही मत तसं आहे, तसा सूर छेडण्यात आला. मग हे भाजपला मान्य आहे का, हे लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट आहे की बघा, मी तुम्हाला सांगितलं की अजितदादांचं हे म्हणणं आहे आणि शाहू फुले आंबेडकर हा वारसा आमचा आहे, यशवंतराव चव्हाणांचा आमचा वारसा आहे. भाजपचा संघाचा याच्याशी काही संबंध नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. हिंदू कोड बिलला विरोध करणारे कोण होते हे लक्षात घ्या. आता अजितदादांचा काय युक्तिवाद होता की आम्ही शिवसेनेबरोबर जर गेलो तर मग भाजपबरोबर जायला काय हरकत आहे, असा युक्तिवाद होता. पण आता भाजपमधलेच लोक काय म्हणतात की अजितदादांमुळे आमचं नुकसान झालेलं आहे आणि मुस्लिम आरक्षण असेल, संविधानाचा विषय असेल, नंतर याचा वेगवेगळ्या सवलती मुस्लिमांना देण्याबद्दलच्या गोष्टी असतील, याच्या मुस्लिम आरक्षणाचा विषय मगाशी सांगितलं, याबद्दल भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट याच्यातही मतभेद आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. मग जर ते मतभेद आहेत तर हे एकत्र कसे राहू शकतील. मग शरद पवार काय म्हणत होते की आपली विचारसरणी भाजपशी आणि संघाशी अजिबात मिळती जुळती नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जायचं तर जा, मी येणार नाही तुमच्याबरोबर, असं शरद पवार म्हणत होते. आणि यांचा काय उद्देश होता की शरद पवारांची विश्वासार्हता धुळीला मिळण्यासाठी म्हणून शरद पवारांनाही यायचं होतं. तेही चर्चेला हो म्हणाले होते, त्यांच्याशीच चर्चा झाली होती असं हे म्हणत आहे. पण शरद पवारांनी भूमिका ठामपणे घेतलेली आहे. त्यांना जर जायचं होतं तर गेले असते शरद पवार भाजपवर, गेले का, गेलेच नाहीत ते. म्हणजे ही तुम्ही त्यांची बदनामी करत होता. एवढी बदनामी करूनसुद्धा शरद पवारांना प्रचंड यश मिळालेलं आहे. त्यांच्या जागा 8 जागा लोकसभेच्या आलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. 8 जागा, एका याच्यात 6 विधानसभा मतं, 848. आणि अजितदादांना केवळ आणि केवळ 1 जागा मिळालेली आहे.
आता विधानसभेला बघा, मुस्लिम असतील, दलित असतील, गरीब असतील, पिछडे असतील, यांची मतं हवीत की नको? नाही मतं मिळाली तर राष्ट्रवादीची धूळधाण होईल पूर्णपणे अजितदादा गटाची, हे लक्षात घ्या. आणि शरद पवार तर जोरात कामाला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मग शरद पवारांचे जे आमदार आहेत त्यांचीसुद्धा त्यांचा आणि अजितदादांचा कसा फोनवरती संवाद होत आहे वगैरे अशा प्रकारे बातम्या कंड्या पिकवायच्या आणि त्यांची विश्वासार्हता धुळीला मिळवण्याचा प्रयत्न करायचा. ही अजितदादांच्या जे त्यांचे पालखी वाहणारे लोक आहेत त्यांचा प्रयत्न आहे, पण त्याला काही यश मिळणार नाही. मुळात माझ्या मते अजितदादांचे सगळ्या खेळ्या चुकलेल्या आहेत. तपास यंत्रणांचं भय असल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत आणि त्यासाठी काहीही युक्तिवाद करत आहेत. आता माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर तिथे जायचंच होतं तर अगोदर जायचं ना. मग तुम्ही देवेंद्र फडणवीसांची साथ सोडून मुळात आलात कशाला शरद पवारांच्या बरोबर महाविकास आघाडीत मंत्रिपद का भूषवलं? तुमचं जर म्हणणं होतं की शिवसेनेवर जायचं आहे, तुम्ही जायला तयार आहात शरद पवार, तर आपण भाजपवर जाऊ. मग जायचं. किंवा शरद पवार ऐकत नव्हते, त्यांना न जुमानता सगळ्यांना घेऊन तेव्हाच जायचं ना तुम्ही. मग काय तुम्ही 2014 साली, काय 2016, 17, 18 साली केव्हाही जायचं, का नाही गेलात तेव्हा? आता गेल्यावरती तुमची कोंडी झालेली आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गोष्ट झालेली आहे. भाजपमधले लोक तुम्हाला लाथाडू इच्छित आहेत, तुम्हाला तुरुंगात टाकू इच्छित आहेत. तशी भावना आहे त्यांची. कोपऱ्यात घ्या यांना असं रतन शारदा म्हणतायत, म्हणजे तुरुंगात टाका त्यांना असं ते म्हणतायत. आता याचा विचार केला पाहिजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जे अनेक आमदार आहेत त्यांनी, की आपली विचारसरणी काय घेऊन आपण काम करत होतो. शाहू फुले आंबेडकर त्याचा आणि संघ भाजपचा संघर्ष आहे, पूर्णपणे मूलभूत संघर्ष आहे त्याचा. त्यामुळे ते तिकडे जाऊ शकत नाहीत. त्यांनी जाणं योग्य नाही तिकडे. भाजपही त्यांना कवटाळू इच्छित नाही आता. आणि विधानसभेनंतर त्यांची काय हालत होती बघा. आत्ताच काय हालत त्यांची झाली आहे बघा. त्यांना कॅबिनेटसुद्धा दिलं नाही त्यांना, आणि त्यांना काहीही किंमत देण्यात आलेली नाही आहे. आणि मोदी त्यांचा आता उपयोग झाला, आता त्यांना फेकूनसुद्धा देतील. अशा वेळी अजितदादांबरोबरचे जे लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की आपली वाट चुकली आहे, आपली विचारसरणी मूळ जी आहे तीच खरी आहे आणि इथे जाणं चुकीचं आहे, तर त्यांनी वेगळा विचार त्यांनी केला तर आश्चर्य वाटू नये. शेवटी अजितदादांच्या मागचे आमदार जर कमी झाले, त्यांचा सपोर्टर्स कमी झाले, तर अजितदादांची ताकद ती काय राहणार? खुद्द बारामतीमध्येच बघा, बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार विजयी होऊ शकल्या नाहीत. म्हणजे आणि तिथे अजितदादांच्या समर्थकांनी काय सांगितलं की संघ भाजपने आम्हाला मदत केली नाही. याचा अर्थ काय? त्यांना मदत करायचीच नाही. तुम्हाला पाडायचं आहे त्यांना, उलट तुम्हाला बाजूला फेकून द्यायचं आहे त्यांना घ्यायचंच नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नको तुम्ही, तुमच्यामुळे आमची किंमत कमी झाली, विश्वासार्हता कमी झाली, आमच्या नैतिकतेवर डाग आलेला आहे. अशा वेळी अजितदादांना कदाचित माझ्या म्हणणं आहे की जर चुका झाल्या असतील त्यांच्याकडून, तर तुरुंगात जायची तयारी दाखवली असती त्यांनी, आणि मग बाहेरून त्यांना जे काही राजकारण करायचं ते करता नसतं. पण या भीतीमुळे अजितदादा, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल सगळ्यांची पंचायत झालेली आहे. आता त्यांची कोंडी झालेली आहे. आणि यावेळीच्या निवडणुकांमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा फटका बसेल, भाजपलाही बसेल. त्यामुळे भाजपलाही याचा विचार करायला लागेल की अजितदादा गटाला बरोबर घेण्यात फायदा आहे की नाही. आणि अजितदादा गटातील ज्यांना वाटते की आपली वाट चुकली आहे, त्यांनाही पुनर्विचार करावा लागेल की आपण नेमकं काय करून बसलो आहे. आपल्याला शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी हवी का आपल्याला रेशीमबागची विचारसरणी मान्य? बघा, अजितदादांनी स्वतः रेशीमबागला संघाच्या हेडक्वार्टरला भेट द्यायला नकार दिला. ते गेले नाही तिथे, आणि ते वारंवार म्हणतात की मी शाहू फुले आंबेडकर हेच मी मानणार आहे. मग तसं जर असेल तर शाहू फुले आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा एकच आहे, महाविकास आघाडीचा. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारांची, हे सगळे
पुरोगामी विचारांवर श्रद्धा असणारे पक्ष आहेत ते. म्हणजे तुम्हाला स्वतःला विचार करायला लागेल अजय दादा की आपण काय करून बसलो आहोत. तेव्हा हे लक्षात घ्या, तुम्ही चूक केलेली आहे. आणि आता संघाच्या नेत्यांनी, संघाच्या वैचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी तुम्हाला आरसा दाखवला आहे, भाजपला आरसा दाखवला आहे. सरसंघचालक मोहन भागवतांनी खुद्द मोदीजींना भाजपला आरसा दाखवला आहे. आता हा आरसा दाखवल्यानंतर त्याच्यामधलं आपली प्रतिमा बघितल्यानंतर ती प्रतिमा सुधारण्यासाठी काय करायचं हा निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायचा आहे. सध्या मी एवढंच सांगतो, अजितदादा तुमची वाटच चुकलेली आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही चूक करून बसलेला आहात. त्याचा तुम्हाला फटका बसला आहे. आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी तरी तुम्हाला, त्याच्या अगोदर तुम्हाला आपल्या सगळ्या या कॉम्प्रोमाइजेसचा, या युतीचा पुन्हा विचार करावा लागेल. शेवटी कसा विचार करायचा, काय विचार करायचा हा लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार आहे. मी माझं मत सांगितलं. सध्या एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. नमस्कार.